तुमची भावना व्यक्त केली मी तुम्हाला बँड्रातून तिकीट पाहिजे कशी बाळबोध होता, सरकारचा अप्रोच कसा किती साळसूदपणाचा आहे. ऐका ना नरेशराव, ऐका ना, तुमच्यासाठी बोललो, सरकारचा कळू द्या किती त्या ठिकाणी सरकारची भूमिका साळसूदपणाची आहे. कोणीही तिथे शेंबडपूर देखील विश्वास ठेवणार नाही. ही ऐका ना, अरे बाबा ऐका ना, जाऊ दे ना तो विषय. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला ही घटना झाली तिथपासून ज्या पद्धतीची हेळसांड झाली ती लोकांच्या समोर आहे. आजही या घटनेमधले जे आरोपी आहेत ते शाळेचे ट्रस्टी जे आहेत ते फरार आहेत. 1 महिना झाला तुम्हाला पकडता येत नाही. आणि का ते फरार आहेत? जर त्यांच्यामध्ये त्यांनी काहीच केलं नाही, कर नाही, त्याला डर कशाला असते, तर त्या ठिकाणी फरार होण्याचं कारण काय? त्यामुळे ते आपटे कुठे गेले हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही लगेचच सांगता, ते उज्ज्वल निकम सांगतात की संपूर्ण तपास पूर्ण झाला. अरे त्याचे इतर आरोपी आहेत ज्यांची चौकशी बाकी आहे ते अजून फरार आहेत, त्याला तुम्ही पकडता आलेलं नाही हे तुम्ही का सांगताय? आणि दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीने गायब झालं ते संस्थेच्या अखत्यारीमध्ये असताना एका ऐका ना, बोलायचं काहीतरी मी उद्या फरार आहे अजून आलेलं नाही असं नाही. ऐका म्हणून त्यांना वाईट वाटतंय. तुम्ही लोक विश्वास ठेवणार आहेत का? अरे बाबा आपटे फरारच आहे. ऐका नरेश मस्केजी, खोटं बोलू नका बरं. असं आहे, ह्याला अर्थ नाही. ऐका मी कधी व्यक्तिगत पातळीवरती कधी कोणाच्या गेलेलो नाही. मी सांगतो ऐका, आपटे फरार आहे. आपटेला पकडलेलं नाही अजूनही. आपटे आरोपीच्या लिस्टमध्ये आहे, शाळेचे ट्रस्टी आरोपीमध्ये आहेत. मग ते का पकडले गेलेले नाहीत अजून? ते हजर झाले नाहीत. ऐका, तुमचा तो दुसरा आपटे जो आहे त्या शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये त्याला देखील तो स्वतः जाहीर झाला, त्याला पकडता आलं नाही तुम्हाला. ऐका ना, ऐका आजही ऐका ना नरेशराव, तुम्ही बोलत राहिला तर माझं मला संरक्षण द्यायचं. नरेशजी त्यांचं म्हणणं ऐका ना नरेशराव, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. आपटे फरार आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाहीर करावं, आपल्याला दाखवावं सगळ्यांनी. ऐका दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये ज्यांनी छातीटोकपणे या सरकारनं सांगितलं की चिमुरड्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही, त्या परिवाराला जाहीर केलेली मदत पोहोचलेली नाही अजूनही सरकारतर्फे. आजच पेपरच्या बातमी, आजच पेपरमध्ये तुम्ही वाचू शकता ते. आणि अशाच मदती जाहीर करतात. त्या वर्लीवरची केस झाली, तिथे हिट अँड रन केस झाली, तिथेही 10 लाख रुपये जाहीर केले होते. एकनाथ शिंदेने, तिथेही ते पोहोचलेलं नाही.